ब्रेकिंग न्यूज सोलापूरमध्ये भाजपचे कार्यकर्तेच भाजपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत अशी माहिती समोर येते। बातमी पाहतो सोलापूरमधून। जिल्ह्यामधील काँग्रेस राष्ट्रवादीच्या 4 माजी आमदारांच्या भाजपाच्या प्रवेशावरून नाराजी दर्शवली गेली आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांचा भाजपा प्रवेश नको, आप्पासाहेब मोटेंनी अशा आशयाची पोस्ट केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील भाजप पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत। या संदर्भात आणखी माहिती घेऊन प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि हे आंदोलन कधी होणार आहे? आपण जर बघितलं गेलं तर पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जे आहेत त्यात आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येतंय। भाजप कार्यकर्ते जे आहेत ते भाजप कार्यालयासमोर, जे सोलापूर शहरातील मध्यवर्ती भाजप कार्यालय आहे त्यासमोर आंदोलन करणार आहेत। आणि जिल्ह्यातील अनेक नेते जे आहेत आता गेल्या 4 ते 5 दिवसापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, काँग्रेसचे असतील, या पक्षातील माजी आमदार असतील, माजी उपमहापौर असतील, माजी नगरसेवक जे आहेत ते प्रवेश करत आहेत। मात्र यामध्ये जे आहेत ते भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच आता विरोध होताना चित्र दिसतो। आज साधारणतः 10:30 ते 11च्या सुमारास भाजप कार्यकर्ते जे आहेत ते हे आंदोलन करणार आहेत। भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूरचे जे कार्यकर्ते आहेत ते हे आंदोलन करणार आहेत। खरं तर घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांचा पक्ष आम्ही जाहीर निषेध करत आहोत, अशा आशयाची पोस्ट भाजप कार्यकर्ते आप्पासाहेब मोटे यांनी फेसबुकवरती केली। त्यानंतर आता भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन जे आहे ते कोणत्या वळणावर जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण जर बघितलं गेलं तर पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आता भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करतायत। त्यामुळे हे आंदोलन काय कोणत्या वळणावर जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अनिकेत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।